तर त्या ठिकाणी पहिलाच बॉल अगदी स्टेअर करत असताना बॉल चाललाय थर्ड मॅन गली क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी मात्र एक सिंगल कंप्लीट होईल, म्हणजे टीमचा सिग्नेचर देखील झालं. टीमचा अकाउंट या मात्र 1 या धावसंख्येने मात्र ओपन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. अगदी चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. सकाळच्या सत्रापासून अगदी प्रेक्षणीय मॅच म्हणून आपण पाहिलं तर मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळाली. जसजसा दिवस पुढे सरसावला तसतसा मात्र मॅच देखील रंगतदार होत गेल्या. तसंच अगदी लीग स्टेजवर शेवटची मॅच देखील रंगताना पाहायला मिळते. ते म्हणजे एका बाजूला ASK योद्धा विरुद्ध ASK ब्लास्टर्स. यावेळेस स्विंग इन मिस अगदी दूरवरून चेंडूला मात्र सीमालगत पलीकडे पाठवायचं होतं, परंतु बॉलर देखील तितका चाणाक्ष चतुर देखील आहे. अगदीच अमोल, अगदी अनुभव भरपूर आहे क्रिकेट या पटलावरती. त्याच अनुभवाने मात्र नक्कीच अचूक टप्प्यावरती बॉल रिलीज केलं. यावेळेस स्विंग इन मिस अगदी टप्पा पडल्यानंतर चेंडूने हलकीचं मात्र वळीर घेतलं. नॅचरल आउट स्विंग आपल्याला पाहायला मिळाला. अगदी बीट देखील झाला. बॅट्समन जर आपण पाहिलं तर भास्कर आणि त्याच्यासोबत नॉन स्ट्रायकर एंडला सलग 2 मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच लखन आपण पाहू शकता नॉन स्ट्रायकर एंडला. आणि गोलंदाजी मार्क वरती अमोल आणि स्ट्रायकर एंडला भास्कर. यावेळेस मात्र यू मिस आय विल डेफिनेटली हिट क्लीन बोर्ड यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना बॅट्समन क्रमांक पहिला ASK ब्लास्टरच्या संघाला मिळालेला पहिला हादरा भास्कर बॅक टू द डगआउट. तर न्यू बॅट्समॅन एंटर झाले तो म्हणजे गौरव. आपण पाहू शकता इन ॲक्शन मध्ये एक चांगला यंगस्टर आहे. ग्रामीणचं क्रिकेट देखील सातत्याने आपल्या स्थानिक संघातून खेळत असतो, परंतु आज लीग स्टेजमध्ये मात्र आपला खेळ साकारण्याचा प्रयत्न मात्र मिळाला. चांगला प्लॅटफॉर्म देखील मिळाला. परंतु आता जर आपण पाहिलं तर गौरव इन ॲक्शन मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. यावेळेस आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. अगदी शांततेचं वातावरण आहे. क्रिकेट देखील अप्रतिम आहे, कारण की जसजसा दिवस पुढे सरचवतात तसं मात्र उन्हाचा ताफा देखील पडायला सुरुवात होते आणि घड्याळाचे काटे ज्या प्रकारे बदलत असतात त्या प्रकारे मात्र क्रिकेटचा खेळ देखील बदलत असतो. यावेळेस मला पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, परंतु झेल खाली डॉक्टर प्रशांत मात्र कुठलीही चुकी करत नाहीये. स्वतः टीम कॅप्टन आणि संपूर्ण जबाबदारी मात्र स्वतःच्या अंगावरती घेऊन मात्र टिपलाय झेल आणि फलंदाज क्रमांक 2 अर्थातच गौरव तर समाप्त होते खेळ. बॅट्समन बॅक टू द डगआउट. अगदी जर आपण पाहिलं तर डॉक्टर प्रशांत म्हात्रे सरांचे मात्र वडील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांचं देखील ऐरोली सुपर किंग्स प्रीमियर लीग मध्ये सरचे स्वागत. त्याचप्रमाणे डॉक्टर प्रशांत म्हात्रे यांची कन्या देखील या ठिकाणी उपस्थित आहे, तिचं देखील सरचे स्वागत आहे. अगदी अनेक पाहुणे मंडळी मात्र येत असतात अनेक स्पर्धेला भेट देण्यासाठी. त्यामध्ये प्रमुख अतिथी म्हणून आपण त्यांना पाहतोय. तर त्यांचं देखील ऐरोली सुपर किंग्सच्या माध्यमातून प्रीमियर लीग मॅचेसमध्ये हार्दिक असं स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीने. जर आपण पाहिलं तर अप्रतिम दर्जाचं इकॉनॉमिकली शतक आपण पाहायला मिळते. ते म्हणजे जवळजवळ पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धावा खर्च केलेत. कौतुक करावं लागेल ते म्हणजे अमोलचं, आणि 2 गडी बाद केलेत. आणि सन्माननीय मारुती सर त्यांचं देखील सरचे स्वागत. ऐरोली सुपर किंग्स प्रीमियर लीग 2024 सीझन नंबर 1 मध्ये त्यांचं देखील सरचे स्वागत. यावेळेस वाईट बॉल आलाय. एक्स्ट्रा धावा ॲड होत्या टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे तब्बल जर आपण पाहिले ते म्हणजे 2 या आकड्यावरती. अगदी शांततेचं वातावरण आहे. गरमागरमीचं क्रिकेट त्या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळते. लखन याची महत्वाची भूमिका असेल आणि आता महत्वाची भूमिका चोखरित्या पार पडत असताना मात्र फटका तर जमदार त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता, परंतु 2 धावसंख्येवरती समाधान मानावे लागते. अगदी कौतुक करावं लागेल. अगदीच चौफेर फटकेबाजी मात्र या ठिकाणी केलीच जाते. परंतु आपण सन्मानाकडे देखील या ठिकाणी वळणार आहोत, ज्या ठिकाणी आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय जर आपण पाहिलं तर मारुती सर उपस्थित आहेत. तर महेश सरांच्या शुभ हस्ते आपण मारुती सरांचा शुभ सन्मान करणार आहोत. त्या ठिकाणी मात्र नक्कीच मायेचे उबदार शाल आणि प्रेमाचं आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्या ठिकाणी आपण सन्मानित करूया. आणि श्रीफळ देखील देऊन आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. आमच्या मुख्य व्यासपीठावरती 40+ दर्जेदार खेळाडू त्या ठिकाणी
मारुती सर या ठिकाणी उपस्थित आहेत. यावेळेस वाईट बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावरती 6 ऑन स्कोरबोर्ड. फक्त आणि फक्त एकच बॉल या षटकामध्ये अजून रिलीज केला. अजूनही 5 चेंडू शिल्लक असतील त्या षटकातील. गोलंदाजी मार्कवरती विक्की. यावेळेस मात्र खडे खडे मोठा फटका स्टँड अँड डिलिव्हर होईल की काय, परंतु कॅच होते ड्रॉप. आणि ज्या ज्या वेळेस क्रिकेटमध्ये कॅचेस सुटतात त्यावेळेस मात्र फलंदाजाचा मात्र नक्कीच उत्साह आणि आत्मविश्वास वाढत असतो. आणि त्यानंतर मात्र तो फलंदाज आपले रंग उधळायला सुरुवात करतो. गोलंदाजाचं कौतुक करेन, अचूक टप्प्यावरती बॉलिंग करण्याचा प्रयत्न राहिला, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ ही मात्र मिळत नाहीये. त्यासाठी मात्र क्षेत्ररक्षकाला खास करून प्रयत्न करावे लागतील. यावेळेस मात्र सिंगल कंप्लीट. टीमची धावसंख्या जम पोहोचली आहे ती म्हणजे आतापर्यंत जर आपण पाहिली ती म्हणजे 3 चेंडू अखेरीस 8 या आकड्यावरती 8 ऑन स्कोरबोर्ड. गडी बाद झाले ते म्हणजे 2. ज्या ठिकाणी पहिल्या शतकामध्ये फक्त 1 धाव आली, त्यानंतर दुसरं शतक मार्ग असं झालं तशा दिशेमध्ये मात्र पहिल्या चेंडूपासून भरकटत असताना बिकीला आपण पाहिलं. आणि आता जर आपण पाहिलं तर अगदी दिशाला ओळखला आणि ओळखत असताना मात्र नक्कीच चेंडूला तटवलं देखील, पाठवलं देखील अगदीच क्षेत्ररक्षकाच्या भेटीला. परंतु त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावसंख्येने मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 10 ऑन स्कोरबोर्ड. प्रत्येक चेंडू लाईन लेंथ अप्रतिम दिशेने मात्र नक्कीच हाताळत असताना पाहायला मिळते. परंतु यावेळेस आपण पाहिले तर लखन थांबत नाहीये. प्रत्येक चेंडूवरती मात्र कव्हर प्रहार करत असताना आता येतोय कव्हर रिजन वरती हा षटकार. आणि षटकारानंतर मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे तब्बल 16 या आकड्यावरती. अजून या षटकातील जर आपण पाहिलं शेवटचा 1 चेंडू शिल्लक, 1 चेंडू शिल्लक आहे. पाच बॉल झालेत, 1 बॉल शिल्लक आहे. आमच्या स्कोरर देखील ऑफिशियल आहेत तर नक्कीच त्यांना देखील आपण दाद देऊया. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट सन्मान दिला. बॅटमधनं त्या ठिकाणी फक्त दिशा देत असताना फक्त 1 या धावसंख्येवरती माझं समाधान मानावं लागेल. दुसरी धाव घेण्याचं मात्र मानस राहिलं नव्हतं, धाडस देखील नव्हतं. परंतु नक्कीच धाडस नसताना मात्र नक्कीच एका धावसंख्येवरती मात्र थांबवलंय आणि षटकाची देखील समाप्ती झाली. 2 षटकाखेरीज टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 17 या आकड्यावरती. म्हणजे तब्बल दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्यात गोलंदाज बिक्कीने त्या म्हणजे 16. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर अमोलने प्रभावित केलं, ऑलराऊंडरची भूमिका मात्र साकारली. बॅटिंग देखील दमदार करतो, परंतु पहिल्या इनिंगमध्ये व बॉलिंगमध्ये आपलं प्रात्यक्षिक हाताळत असताना मात्र फक्त 1 धाव खर्च केली. टीमची धावसंख्या 17 या आकडे होती. 17 ऑन स्कोरबोर्ड. आता गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकतो ते म्हणजे संदेश इन ॲक्शन मध्ये. गोलंदाजी मार्कवरती संदेश. यावेळेस मात्र स्विंग इन मिस. कौतुक करावं लागेल, खास करून प्रशांत सरांचं कौतुक करावं लागेल. अगदी म्हटलं जातं ना खेळपट्टीच्या रेषेवरती मात्र सांभाळून खेळा, कारण की यष्ट्यांच्या मागे उभं राहणारे सर्वप्रथम तुमची दांडी गोल करत असतात. त्यामध्ये आपण प्रशांत म्हात्रे सरांना आपण पाहू शकतो प्रत्येक चेंडू मात्र अचूकरित्या मात्र गॅदर करत असताना आपण पाहू शकता. व्हाईट बॉल त्या ठिकाणी मात्र व्हाईटवरती मात्र 1 सिंगल मिळाली, म्हणजे अर्थ व्हाईट +1 मात्र 2 धावा टीमच्या टोटलमध्ये ॲड होते आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 1 चेंडू अखेरीस 19 या आकडे होती. 19 ऑन स्कोरबोर्ड. कौतुक करावं लागेल संदेशचं देखील आणि खास करून बॅट्समन लखनचं देखील. अगदी शांत आहे, परंतु जास्त वेळ शांत राहून चालणार नाही. संघ थोडासा संकटात आहे आणि संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे लखनवरती मात्र नक्कीच अपेक्षा देखील आहेत. लेग बाईच्या स्वरूपात येणारी सिंगल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अर्थातच 20 या आकड्यावरती. अजून या षटकातील शेवटचे 3-4 चेंडू शिल्लक. गोलंदाजी मार्कवरती
एका बाजूला युवा ऊर्जा, दुसऱ्या बाजूला मात्र प्रचंड क्रिकेटचा दांडगा अनुभव असणारा खेळाडू म्हणजे अर्थातच संदेश यावेळेस डॉट झालेत. अप्रतिम लाईन आहे, लेंथ आहे, दिशा देखील भन्नाट आहे. यावेळेस स्विंग इन मिस, पुन्हा एकदा मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंच आपल्यापर्यंत दर्शवतात. एक्स्ट्रा धाव ऍड होईल टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 21 या आकड्यावरती. ऐरोली सुपर किंग्स प्रीमियर लीग 2024 सीझन नंबर 1. यावेळेस मात्र मोठा फटका, मोठा धमाका बॅट मधून आलाय. अर्थातच लखनच्या बॅट मधून अगदी क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह करणारा हा दमदार पॉवरफुल षटकार. आणि या षटकारानंतर मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 27 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि 2 चेंडूवरती मात्र दोन मोठमोठे धमाके मात्र येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि अर्थातच जर आपण पाहिले तर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 27 या आकड्यावरती. तर व्हाईट बॉल त्या ठिकाणी मात्र रिलीज केलाय. टीमची धावसंख्या 30 या आकड्यावरती. आणि त्याचप्रमाणे रायझिंग स्टार या संघामधून नेतृत्व करत असताना अनेक दर्जेदार खेळाडू, अनुभवी खेळाडू मात्र आज आलेले आहेत. समालोचक देखील आहेत म्हणजे अर्थातच किरण दादा असतील, त्याचप्रमाणे कैलास दादा असतील, त्याचप्रमाणे संदीप दादा असतील आणि आलोक दादा, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे ऐरोली सुपर किंग्स 2024 मध्ये आयोजित या प्रीमियर लीग मॅचेस मध्ये. त्यांचं सहर्ष स्वागत. या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. तत्पुरते आपण स्कोर या ठिकाणी सांगूया. टीमची धावसंख्या 31 या आकड्यावरती. आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय किरण दादा यांचा शुभ सन्मान केला जाईल. तर मी आयोजक कमिटीने विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण किरण दादा यांचा शुभ सन्मान करायचा आहे. अगदी अंकुश सर खूप चांगले समालोचक देखील आहेत. किरण दादा त्यांचा देखील गोड आवाज आपण जरूर ऐकणार आहोत या स्पर्धेच्या वतीने. त्यांना देखील आपण नक्कीच संधी देऊया आमच्या मायक्रोफोनवरती 2 शब्द मात्र नक्कीच ऐकवण्यासाठी. त्यांचा देखील आपण गोड आवाज ऐकूया. तर मी कैलास दादा विनंती करेन की आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. आपण देखील त्या सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. तर आयोजक कमिटीच्या शुभ हस्ते या ठिकाणी शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. आणि अगदीच 40+ दर्जेदार खेळाडू देखील आहेत. गेली कित्येक वर्ष रायझिंग स्टार या 40+ टीमचे मात्र नेतृत्व देखील करतात आणि त्यांचा या ठिकाणी मात्र शुभ सन्मान केला जात आहे आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आणि त्याचप्रमाणे सन्माननीय संदीप दादा यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. त्यांचा देखील आपण शुभ सत्कार करूया आयोजक कमिटीच्या वतीने. हे संपूर्ण खेळाडू मात्र आपल्या अनुभवाने आणि आपल्या एक्सपिरियन्सनुसार मात्र नक्कीच आपला खेळ साकारत देखील असतात. आणि प्रमुख अतिथी म्हणून नक्कीच त्यांना आपण या ठिकाणी शुभ सन्मानित करूया. आणि त्याचप्रमाणे सोमनाथ यांच्यासाठी मात्र सुवर्ण संधी आहे. हॅट्रिकसाठी तब्बल 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल किरण दादा यांच्याकडून. आणि त्याचप्रमाणे आलोक दादा यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. टीमची धावसंख्या 33 या आकड्यावरती. तर आलोक दादा या आपण सकाळच्या सत्रामध्ये आलोक दादा यांना आपण पंचांच्या प्रमुख भूमिकेत आपण पाहिलं. अगदी आमचे ऑफिशियल पंच नाश्त्याचा आस्वाद घेण्यासाठी ज्यावेळेस गेले त्यावेळेस आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं ते म्हणजे आलोक दादा यांनी. तर त्यांचा या ठिकाणी मात्र शुभ सन्मान केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावरती. खूप आभार असतील आणि हार्दिक आभार देखील असेल. आपण वेळेत वेळ काढून मात्र उपस्थित राहिलं या स्पर्धेला खास करून भेट देण्यासाठी. तर आयोजक कमिटीच्या वतीने आणि संपूर्ण ऐरोली सुपर किंग्स टीमच्या वतीने मात्र तुमचं खूप आभार. आता आपण जाणार आहोत पुन्हा एकदा. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे आतापर्यंत 34. अजूनही जर आपण पाहिले तर 5 चेंडू शिल्लक असतील. यावेळेस मात्र फुलटॉस लॉक्सवी पॅटर्न करण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेस मिसफील्ड होते शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दरम्यान. एक धाव कंप्लीट होईल. डॉक्टर अल्ताफ यांचा कॉल तर जरूर होता परंतु धाडच नव्हतं. अगदीच एक सिंगल कंप्लीट. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 35 या आकड्यावरती. अजूनही 4 चेंडूचा मात्र खेळ शिल्लक आहे.
35 धावा. यावेळेस दूरवरून खेळण्याचा प्रयत्न डीपमध्ये त्या ठिकाणी डीप मिडॉनच्या दरम्यान क्षेत्ररक्षक धैर्यात आहे. एक सिंगल कंप्लीट येईल प्रचंड वेगाने आणि एक सिंगल कंप्लीट झाल्यानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 36 या आकड्यावरती. 36 ऑन स्कोरबोर्ड. 36 धावा. प्रत्येक चेंडूवरती चेंडू मात्र अचूक टप्प्यावरती मध्ये रिलीज करत असं सोमनाथ आपण त्यांना पाहू शकाल. यावेळेस पंच आपल्यापर्यंत टर्न झाले. 100 धावा ॲड होते. टीमची धावा टोटलमध्ये ॲड देखील होते आणि अगदीच आखोई इशारा करते हुए मात्र अगदी वाईट +1 अशा 2 धावा देखील ॲड होत्या टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 38 या आकड्यावरती. 38. सोमनाथ राईटम ओव्हर द विकेट. यावेळेस फटका फसलाय. बॉल चाललाय बिहाइंड द स्टंप. त्या ठिकाणी मात्र मिळतील एक सिंगल आणि डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव ॲड होते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 39 या आकड्यावरती. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. या ठिकाणी पुन्हा एकदा एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे तब्बल 39 या आकड्यावरती. 39 ऑन स्कोरबोर्ड. गोलंदाजी मार्कवरती सोमनाथ. यावेळेस दूरवरून खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क राहिला नाही. षटकाची देखील समाप्ती होते. 4 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 39 या आकड्यावरती. अजूनही या इनिंग मधील शेवटचं आणि अंतिमचं एक शतक शिल्लक असेल. ते शतक मात्र हाताळण्यासाठी कुठला बॉलर आणि कुठला गोलंदाज मात्र आमंत्रित केला जाईल ते देखील पाहण्यायोग्य असेल. आतापर्यंत टीमची धावसंख्या 39 या आकड्यावरती. शेवटचं शतक शिल्लक आहे आणि फायटिंग स्कोर उभा करण्याच्या प्रयत्नात मात्र नक्कीच टीमचा धावफलक 39 या आकड्यावरती. 39 धावा. 39 ऑन स्कोरबोर्ड. आणि त्याचप्रमाणे रॉयल स्ट्रायकर्स या टीमची रॉयल एंट्री होत असताना रॉयल स्ट्रायकर टीमचे कॅप्टन सचिन भुजबळ त्यांचं देखील आपण वेलकम करणार आहोत आयरल सुपर किंग्स प्रीमियर लीग 2024 मध्ये. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यांची संपूर्ण टीम देखील या ठिकाणी मात्र उपस्थित आहे. परंतु यावेळेस स्वॅग से करेंगे सबका स्वागत. परंतु यावेळेस स्वागत केलंय ते म्हणजे बॉलर प्रवीणने आणि अर्थातच विकेटचं होतंय पतन. अर्थातच गडी बाद होतोय तो म्हणजे टीम ASK ब्लास्टर्स या संघाचा लखन. बॅक टू द डगआउट. तर अगदीच सचिनजी भुजबळ साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावरती. टीम कॅप्टन देखील रॉयल स्ट्रायकरच्या संघाचे. अगदीच अनेक नामांकित स्पर्धेमध्ये रॉयल स्ट्रायकर हा संघ मात्र सध्याच्या घडीला मात्र नक्कीच फॉर्ममध्ये देखील आहे. तर त्याचा देखील या ठिकाणी मात्र शुभ सन्मान केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आयोजक कमिटीच्या वतीने मात्र नक्कीच कौतुक केलं जाईल. तर आतापर्यंत टीमची धावसंख्या आपण पाहू शकता ती म्हणजे 2 चेंडू अखेरीस तब्बल 40 या आकड्यावरती. 40 ऑन स्कोरबोर्ड. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता परंतु बॉल चाललाय अगदीच बिहाइंड स्टंप ज्या ठिकाणी मात्र एक सिंगलच मिळेल. टीमची धावसंख्या 41 या आकड्यावरती. 41 धावा. विनंती असेल जास्त वेळ नका घेऊ. विनंती आहे टीम ASK योद्धा विनंती असेल
यावेळेस मात्र बॅकफुटला येऊन ऑन साइडला पंच करत असताना बॉल चाललाय अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि विकेटचं होते पतन एसके ब्लास्टर टीमचा. मात्र जवळजवळ आपण पाहिलं तर चौथा गडी बाद होते. डॉक्टर अल्ताफ बॅक टू द डगआउट. तर टीमची धावसंख्या 3 चेंडू केलीस आतापर्यंत 41 या आकड्यावरती. माफ करा अजून 2 चेंडू मात्र शिल्लक असेल. यावेळेस अगदीच यष्टांच्या मागे त्या ठिकाणी मात्र एक सिंगल मिळेल. डिक्लेअरच्या स्वरूपात घोषणांकितच्या स्वरूपात मात्र एक सिंगल येते. टीमच्या टोटलमध्ये ऍड देखील होते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 42 या आकड्यावरती. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. या इनिंग मधील शेवटचे शतक मार्गस आहे. गोलंदाजी मार्कवरती प्रवीण म्हात्रे अगदी राईट ओव्हर द विकेट. स्ट्रायकर एंडला बॅट्समन देखील आपण पाहू शकतो आता म्हणजे शैलेश वर्मा. सरळ बॅटने मात्र डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळून काढला डीप मध्ये. त्या ठिकाणी अमोल दैनात एकदा प्रचंड वेगाने कंप्लीट केले परंतु दुसरी धाव घेत असताना मात्र विकेट त्या ठिकाणी मात्र परतत असताना डगआउटच्या दिशेने. रनआउटच्या स्वरूपात मात्र एक धाव जरूर मिळाली आणि एक रन देखील आले शेवटच्या चेंडूवरती शेवटच्या शतकातील आणि शतकाची देखील समाप्ती होती. पहिल्या इनिंग नंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे तब्बल जर आपण पाहिली ती म्हणजे 43 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 30 आणि जिंकण्यासाठी 44 या धावसंख्येचा मात्र टार्गेट असणार आहे. तत्पूर्वी तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आणि ऐकत राहा. आयर्ली सुपर किंग्स प्रीमियर लीग 2024 सीझन नंबर 1 मध्ये आलेल्या संपूर्ण प्रेक्षकांचं आणि खेळाडू मित्रांचं हार्दिक स्वागतम. आणि जशी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल तसं आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील परिवर्तन करणार आहोत. ज्यांनी मात्र समालोचन क्षेत्रामध्ये अगदी गेली कित्येक वर्ष मात्र खूप चांगलं सहकार्य केलंय त्यांचा एक गोड आवाज आपण ऐकणार आहोत. तर किरण म्हात्रे त्यांच्याकडे मी मायक्रोफोन सोपवतोय. थांबतोय. धन्यवाद. धन्यवाद लोकेश माझा मित्र. आतापर्यंत आपण त्याचा गोड आवाज ऐकत होतो. एक तरुण समालोचक रेपसॉनिक फूड्स इंटरनॅशनल इम्पोर्ट अँड एक्सपोर्टचे प्रोप्रायटर संतोष चव्हाण सर आलेले आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत. या प्रीमियर लीग मध्ये त्यांचं सहर्ष स्वागत. आयर्ली सुपर किंग्स आयोजित मर्यादित षटकांचे हे सामने प्रीमियर लीग यामध्ये 4 संघ आहेत आणि या 4 संघामध्ये सुरू असलेले हे मालिका आणि आता जे आव्हान आहे ते 44 धावांचं आव्हान आहे. एएसके ब्लास्टर विरुद्ध एएसके योद्धा एएसके योद्धा या संघाला जिंकण्यासाठी 5 षटकामध्ये 44 धावांची गरज आहे. आवश्यकता आहे ते 44 धावा म्हणजे 30 चेंडू आणि 44 धावा. आयर्ली सुपर किंग्स आयोजित मर्यादित षटकांचे हे सामने आज या मालिकेमध्ये 4 संघांनी भाग घेतलेला. एएसके वॉरियर्स, एएसके योद्धा, एएसके ब्लास्टर्स आणि एएसके फायटर्स असे हे 4 संघांनी या लीग मॅच मध्ये भाग घेतलेला. आणि मी विनंती करतोय खेळाडूंनी लवकरात लवकर सामना सुरू करावा. पंचांनी सामना सुरू करावा. कृपया करून स्पीडअप करा. आणि या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आलेले सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्व खेळाडूंचे सहर्ष स्वागत.
व या मॅचकडे आव्हान आहे ते 30 चेंडू आणि 44 धावा ASK योद्धा या संघापुढे. मी पुन्हा एकदा आम्हाला ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतोय की त्यांनी या ऐरोली सुपर किंग प्रीमियर लीगमध्ये आम्हाला मोलाचं सहकार्य केलेलं आहे. ते डॉक्टर अंकुश यादव सर, डॉक्टर प्रशांत म्हात्रे सर, डॉक्टर संतोष जाधव सर, डॉक्टर शैलेश वर्मा सर, डॉक्टर धनंजय वर्मा सर, डॉक्टर अमोल पफाळे सर, डॉक्टर संतोष बांगर सर, डॉक्टर सरोजित सावंत, डॉक्टर लेट मंगेश वास्ते सर यांच्या वतीने सुद्धा आम्हाला सहकार्य मिळालेले, डॉक्टर अल्ताफ मखतूम सर यांच्यासुद्धा आम्ही आभार मानतो, डॉक्टर श्रीकांत अडसुल्ले माफ करा, डॉक्टर महेंद्र गोले सर, तसेच एअरटेलचे सूर्या दिवेदेकर सर, नोवा IVF सर, IFचे उषा डायग्नोस्टिक, BNS इंटरनेट सर्व्हिसेस, बजरंग खरतमाल यांचेसुद्धा आम्ही आभार मानतो. तसेच महेश बिश सर आहेत, फिरोज मुलाई सर आहेत, त्यांचेसुद्धा आम्ही आभार मानतोय. तसेच ऑनेस्ट टेलिकॉमचे नितीन मोहन सर यांचेसुद्धा आभार मानतोय. तसेच सोमनाथ आणि लखन यांचेसुद्धा आम्ही आभार मानतोय. विजय शंकर गुप्ता सर यांचेसुद्धा आम्ही आभार मानतोय. सचिन धनावडे सर यांचेसुद्धा, तसेच उजय इलेक्ट्रिक प्रायव्हेट लिमिटेड, रिस्पॉनिक्स फूड्स गिरीश आवटे सर यांचेसुद्धा आम्ही आभार मानतो की त्यांनी आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल. तसेच कीर्ती एंटरप्राइजेसचे गिरकर सर यांचेसुद्धा आम्ही आभार मानतो. तसंच प्रत्यक्षात अप्रत्यक्षात ज्यांनी आम्हाला मदत केली अशा सर्व सहकाऱ्यांचे मी पुन्हा एकदा या ऐरोली सुपर किंग प्रीमियर लीगच्या माध्यमातून सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि व या सामन्याकडे आव्हान आहे ते 44 धावांचं आव्हान आहे आणि त्याचाच पाठला करताना आत्तापर्यंत 3 चेंडू झालेले आहेत आणि 3 चेंडूनंतर धावसंख्या झाली आहे ते बिनबाद 4 धावा झालेल्या आहेत. आणि मैदानात आहेत ते बिकी आणि बिपिन हे 2 खेळाडू मैदानावरती आहेत. आव्हान आहे ते 44 धावांचं आहे. बघूया त्याचा पाठला करताना. आतापर्यंत 3 चेंडू झालेले आहेत आणि 3 चेंडूनंतर जी धावसंख्या झाली आहे ते बिनबाद 4. चौथा चेंडू गौरव यांचा आणि पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारलेला फटका. मला वाटते हा चांगलाच फटका आणि याच्यावरती हा उतुंग मारलेला हा या इनिंग मधला पहिला षटकार. आणि अशा प्रकारे धावसंख्येत 6 धावांनी भर झालेली आहे. आता मात्र धावसंख्याचा वेग थोडा वाढलेला आहे आणि 4 चेंडूनंतर जी धावसंख्या झालेली आहे ती 10 धावा. पुन्हा एकदा गौरव 5वा चेंडू. आता मात्र एक रिव्हर्स शॉट मारण्याच्या प्रयत्नात एकच धाव आणि चांगलं क्षेत्ररक्षण शशी यांचं, त्यावरती एकच धावावर समाधान मानावे लागले आणि अशा प्रकारे धावसंख्या झाले ते 5 चेंडूनंतर 11 धावा. शेवटचा चेंडू. एक चांगली गती आहे गौरव या गोलंदाजाकडे आणि अचूक टप्प्याने तो मारा करतोय, परंतु एक खराब चेंडू जो 4था चेंडू त्यावरती एक उत्तुंग असा षटकार खेचला तो बिपिन यांनी. आणि बघूया त्यानंतर चांगलंच कमबॅक म्हणता येईल तो गौरव यांचं. त्या एकच धाव दिलेल्या आहेत 5व्या चेंडूवरती. तोच गौरव शेवटचा चेंडू पंचांच्या डावीकडून मारा खेळतील बिकी. डॉक्टर प्रशांत म्हात्रे यांचे वडील मिस्टर म्हात्रे हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा सहर्ष स्वागत. मी विनंती करतोय की डॉक्टर श्रीकांत यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करूया. डॉक्टर प्रशांत म्हात्रे यांचे वडील आज आवर्जून इथे उपस्थित आहेत. सर तुमचे सहर्ष स्वागत या प्रीमियर लीग मध्ये. थोडंसं ऊन जाणवतं शशी यांना कारण ते स्मार्ट आहेत त्याच्यामुळे थोडंसं उन्हाचा त्यांना त्रास होतोय. त्यांनी आता 1 षटकानंतर जी धावसंख्या झालेली आहे ती 12 धावा झालेल्या आहेत. 44 धावांचा पाठला करताना आतापर्यंतची जी धावसंख्या आहे तो धाव फळक आहे तो बिनगडी बाद 12 धावा.
आता मात्र समीकरण आहे ते 24 चेंडू आणि 32 धावा. समीकरण आहे ते 24 चेंडू आणि 32 धावा. वैयक्तिक पहिलं व संघाचं दुसरं शतक घेऊन येत आहेत ते गोलंदाज. गोलंदाज नेम डॉक्टर धनंजय वर्मा हे गोलंदाजीसाठी आलेले आहेत. त्यांनी सर इथे उपस्थित आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत. मी या ऐरोली सुपर किंग या प्रीमियर लीग मध्ये सर आपलं सहर्ष स्वागत शुभ सन्मान करत आहोत. धन्यवाद सर, आपण इथे उपस्थित राहिलेले आहेत. या प्रीमियर लीगचा आनंद घेण्यासाठी पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक आभार. व या सामनाकडे आता पहिलाच चेंडू झालेला आहे आणि पहिल्याच चेंडूवरती 2 धावा घेतल्या डॉक्टर वर्मा यांच्या. आता मात्र तेच पुढचा चेंडू घेऊन येतील आणि एक चांगलीच फलंदाजी करतायत ते बिपिन व बिकी. आपल्या संघासाठी जे सलामीचे 2 फलंदाज आलेले आहेत ते आपल्या समोर जी फलंदाजी करतायत, ज्याची गरज आहे त्यांच्या संघाला. आणि आतापर्यंत संघ हा 1 षटक आणि 2 चेंडू नंतर जी धाव संख्या झालेली आहे ती 15 धावा. दोन चेंडू 1 षटक व 2 चेंडू नंतर धाव संख्या झाली ते 15 धावा. यस 2 मिनट आ रहा है 2 मिनट में आ रहा है. आणि 1 षटक व 2 चेंडू नंतर धाव संख्या झाली आहे ते 15 धावा. बिनबाद 15 धावा. पंचांच्या डावीकडून मारा करतायत ते डॉक्टर वर्मा. आणि बघूया पुढचा चेंडू. आता मात्र एक उंच फटका आणि एक मारण्याचा प्रयत्न, निर्धाव असा चेंडू. आणि थोडे चिंतित दिसतात ते प्रवीण म्हात्रे, कारण त्यांचा संघ आहे आणि चांगलीच गोलंदाजी केलेली आहे त्यांनी, त्यामुळे थोडंसं टेन्शन आले त्यांच्या चेहऱ्यावरती. तर तेवढाच आनंद आणि खुशी दिसते शशी याच्या चेहऱ्यावरती, कारण त्यांचा संघ आता डॉट बॉल दिलेला आहे डॉक्टर वर्मा यांनी. पुढचा चेंडू आता मात्र उंचावरून मारलेला फटका, मला वाटतं हा झेल होऊ शकतो, परंतु खूपच सुंदर असा झेल पकडलेला आहे डॉक्टर वर्मा यांनी. आणि ज्याची गरज होती आपल्या संघासाठी तीच कामगिरी केली डॉक्टर वर्मा यांनी. जी बिकी आणि बिपिन यांची सलामीची जी जोडी होती ती फोडण्याचं जे काम त्यांच्या अंगावरती जो भार दिलेला डॉक्टर वर्मा त्यांनी तो पूर्ण केलेला. आणि स्वतःच्याच गोलंदाजीवरती त्यांनी खूप सुंदर असा झेल घेतला. वैयक्तिक 8 धावा काढून बिपिन हे झेलचीत बाण होऊन तंबूत परत आहे, कारण त्याने एक उत्तुंग असा एक षटकार मारला. आणि आपल्या संघासाठी चांगलीच मोलाची कामगिरी करत असताना त्यांचा विकेट घेतलाय तो डॉक्टर वर्मा यांनी. आता मात्र 5वा चेंडू डॉक्टर वर्मा खेळतील. सुधीर तडाखेबाज फलंदाज सुधीर खेळण्यासाठी तयार. ओ आणि त्रिफलाची बाद डॉक्टर वर्मा यांनी खूपच सुंदर असा चेंडू आणि एक उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात त्रिफलाची बाद. अरविंद यादव सर इथे उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतो या लीग मॅच मध्ये. वर्मा सर आणि धाव संख्या झाली आहे ते 2 गडी बाद 15 धावा. 2 गडी बाद 15 धावा. थँक्यू विजय. 2 गडी बाद 15 और विजय ने मेरे को ठंडा लेके दिया, इसलिए धन्यवाद विजय. आणि या लीग मॅच मध्ये चांगलीच कामगिरी केली ते विजय यांनी, परंतु संघ काय चांगली कामगिरी करू शकला नाही. आता मात्र हॅट्रिकचा चेंडू आहे, बघूया डॉक्टर वर्मा यांचा. आणि चांगल्या रीतीने लेगच्या दिशेला ढकललेला हा चेंडू, त्यावरती एकच धाव समाज. आता मात्र 2 षटक संपलेले आहेत. 2 षटक संपलेले आहेत. धाव संख्या आहेत ते 16 धावा 16 धावा झालेल्या आहेत. अजूनही 18 चेंडू आणि 28 धावा असा हा समीकरण आहे. 18 चेंडू आणि 28 धावा, अशक्य असं काहीच नाही या क्रिकेटमध्ये. अनिश्चितता खेळ आहे क्रिकेट, काही होऊ शकतो. आणि चांगलीच बॉलिंग डॉक्टर वर्मा, तुम्ही चांगलीच गोलंदाजी केलेली आहे आणि बॉलिंग चांगली केलेली आहे. आता 4 धावा देऊन 2 गडी बाद केले डॉक्टर वर्मा. तुम्ही खूप चांगलीच गोलंदाजी म्हणता येईल, ज्याची गरज होती आपल्या संघासाठी. आता मात्र आले ते वैयक्तिक पहिले व संघाचं 3रे शतक घेऊन आले ते बॉलर्स नेम मंगेश सर. वैयक्तिक पहिलं व संघाचं 3रे शतक घेऊन येतात. पंचांच्या डावीकडून मारा करतील ते आणि त्यांना सामना करतील ते बिकी. सामना अमोल, माफ करा अमोल, सामना करतील ते अमोल.
समीकरण ते 18 चेंडू आणि 28 धावा. चांगला चेंडू, एक धीमा गतीचा हा चेंडू, त्यावरती डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव आणि धाव संख्येत एक धावाने समाधान मानावे लागले आणि धाव संख्या झाल्या आता 17 याने खतरा. आता बघूया हा खतरा बॉलिंग जी टीम आहे त्यांची, परंतु सोमनाथ यांच्यामध्ये ती क्षमता आहे की उत्तुंग असे षटकार आणि चौकार मारण्याचे. ते सोमनाथ सामना करतील मंगेश यांच्या 5व्या चेंडूचा. आता मात्र आखूड पद्धतीचा चेंडू आणि मला वाटते मिल गया मौका, मार दिया चौका आणि अशा प्रकारे धाव संख्येत 4 धावांनी भर. मी सांगितलं होतं की सोमनाथ मध्ये ती क्षमता आहे चौकार आणि षटकार मारण्याची आणि तशीच कामगिरी करतात. धाव संख्या झाली त्या 22 धावा, 2 षटक व 5 चेंडूनंतर धाव संख्या झाली ते 22. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा सामना करते सोमनाथ. एक चौकार मारल्यानंतर एक सुरक्षित अशी एक धाव घेतलेली आहे सोमनाथ आणि चांगलंच क्रिकेट म्हणता येईल ते सोमनाथ यांचे. आणि स्ट्राईक ठेवले ते स्वतःकडे आणि अशा प्रकारे 3 षटक संपलेले आहेत आणि 3 षटकानंतर जी धाव संख्या झाली आहे ती 20 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू 23 धावा झालेल्या आहेत 3 षटकानंतर. आणि आता मात्र समीकरण आहे ते 12 चेंडू आणि 21 धावा. 12 चेंडू आणि 21 धावा. बारा चेंडू आणि 21 धावा आणि समोर आहेत ते गोलंदाज लखन. 1 2 का 4. लखन गोलंदाजीचा भार सांभाळतायत आणि समोर आहेत तेवढाच तडाखेबाज फलंदाज त्यांचेच मित्र सोमनाथ. आणि माझे गुणलेखक सांगतात की कंटिन्यू 3 मॅन ऑफ द मॅच मिळालेले आहेत लखन या खेळाडूला. खरोखर चांगला खेळाडू आहे लखन. तोच लखन 4थं षटक घेऊन येत आहेत आपल्या संघासाठी. समोर आहे ते सोमनाथ. आखूड पद्धतीचा चेंडू आणि एक खराब क्षेत्ररक्षण बघूया त्यावरती. हा मला वाटते मिल गया मौका आणि मार दिया चौका आणि ज्याची गरज आहे तसा चौकार. खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल ते डॉक्टर वर्मा यांचं. त्यावरती हा एक धाव असताना तिथे 4 धावा गेलेल्या आहेत आणि धाव संख्येत 4 धावांनी भर. धाव संख्या झाली आहेत त्या 27 धावा. आता मात्र समीकरण ते 11 चेंडू आणि 17 धावा. पुन्हा एकदा समोर टाकलेला हा चेंडू आणि मला वाटतं हा उत्तुंग असा मारलेला हा षटकार. मी सांगितलं होतं की सोमनाथ सरांमध्ये ती क्षमता आहे षटकार आणि चौकार मारण्याची आणि तशीच कामगिरी करतायत सोमनाथ सर. आतापर्यंत 2 उत्तुंग असे चौकार आणि एक उत्तुंग असा षटकार मारलेला आहे. वैयक्तिक 15 धावांती खेळत आहे सोमनाथ. सामना करतील लखन यांच्या 3ऱ्या चेंडूचा. खेळण्यासाठी तयार लखन. सोमनाथ यांना पुढचा चेंडू. आता मात्र ऑफच्या दिशेने उंचारून मारलं फटका. बघूया त्यावरती किती धावा मिळत आहेत आणि मला वाटते हा डिक्लेअर थोडंसं मर्यादा असल्यामुळे लेकिन खूपच चांगला फटका होता हा. चांगला ऑफच्या दिशेने कट केलेला हा चेंडू. त्यावरती एक धाव. आता मात्र धाव संख्या झाली आहे ते 9 चेंडू आणि 10 धावा. 9 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. आणि आता मारलेला हा चौकार. मिल गया मौका, मार दिया चौका. आणि एक चांगल्या स्थितीमध्ये आणलेला आपल्या चांगल्या एका रन संख्या झालेली आहे या संघाची आणि धाव संख्या झाली आहे त्या 38 धावा झालेल्या आहेत. आता मात्र समीकरण ते 8 चेंडू आणि 10 धावा एएसके योद्धा या संघाचे. आता मात्र पुन्हा एकदा हा खराब चेंडू म्हणताय लखन यांचा आणि त्यावरती हा
चेंडू घोषित केलेला आहे, कारण त्या चेंडूची उंची ही खूप उंच होता आणि या षटकात मला वाटते 9 धावा 9 घोषित केल्या +3 मला एकूण 4 धावा मिळालेल्या आहेत सोमनाथ यांना. आणि लखन यांनी खूपच खराब गोलंदाजी केलेली आहे. आता मात्र 2 धावांची गरज आहे. आता मात्र 2 धावांची गरज आहे, फक्त 2 धावांची गरज आहे. आणि सरळ मारलेला फटका बघूया त्यावरती किती धावा आणि 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी घेण्याचा प्रयत्न, सुरक्षित अशी 1 धाव. आता मात्र स्कोर टाय झालेला आहे आणि गरज आहे फक्त 1 धावाची गरज आहे. 7 चेंडू आणि 1 धावा. जवळजवळ विजय हा निश्चय आहे या संघाचा. आणि तेवढाच आनंद अमोल म्हात्रे, प्रवीण म्हात्रे यांच्या चेहऱ्यावरती दिसतंय, कारण त्यांचा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि फक्त गरज आहे ती 1 धावांची. खराब गोलंदाजी म्हणता येईल. 1 चेंडू बाकी आहे सर, 1 चेंडू बाकी आहे. 1 नो होता, 1 चेंडू बाकी आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, नंतर 1 धाव, परत 1 चौकार, त्यानंतर 9 चेंडू घोषित केलेला हाईटचा आणि त्यानंतर 1 चेंडू झालेला आहे. असे 5 चेंडू झालेले आहेत. ओके 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 ओव्हर, माफ करा. एक धावांची गरज. आता मात्र 5 चेंडू आणि 1 धावा. आणि अशा प्रकारे विजय झालेला हा संघ ASK योद्धा हा संघ विजय झालेला आहे. विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. प्रवीण म्हात्रे यांचा हा संघ. आणि खूपच चांगली कामगिरी केली ती सोमनाथ सरांनी. वैयक्तिक 23 धावा. नऊ चेंडू मध्ये 23 धावा पटकावल्या त्या सोमनाथ सरांनी आणि चांगलीच फलंदाजी आपल्या संघाला विजय मिळवून दिलेला आहे. थोडेसे नाराज दिसतात ते संदेश सावे, थोडेसे नाराज दिसत आहेत. माफ करा, त्यांचा संघ विजय झालेले आहेत. आणि लखन आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली, पण क्रिकेट हा खेळ असा आहे की सांगू शकत नाही काय होईल या क्रिकेटमध्ये. आणि आतापर्यंत 3 मॅन ऑफ द मॅच राहिलेला हा खेळाडू, त्याने आपल्या संघासाठी मला वाटतं थोडं अंडर प्रेशर मध्ये आले हा लखन आणि आपल्या संघासाठी पाहिजे